हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्हीही एकदम मजेत आहोत. संध्याकाळचे वाजले आहेत 7 की 7:30 वाजले हो. 8 वाजलेले आहेत आणि ब्लॉगला मी केली आहे आत्ताशी सुरुवात. कारण आज दिवसभर आम्ही जरा बाहेर गेलो होतो आणि आमच्या गावामध्ये एक दुःखद घटना घडली. त्यामुळे मला दिवसभर काही ब्लॉग बनवायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी ब्लॉगला आत्ता केली सुरुवात. तर आज मी आहे माझ्या माहेरात आणि माहेरात नितीन पण आहेत माझ्यासोबत. लाईटचा थोडा उजेड कमी, त्यामुळे आम्ही थोडा मोबाईलचा सपोर्ट घेतलेला आहे, मोबाईलच्या लाईटचा. आणि आता इथे जावयाची जेवणाची काय काय तयारी आहे ती मी तुम्हाला दाखवते. काकूनी माझ्या काय काय जेवण बनवले. माझा भाऊ स्पेशल त्याची व्हेरायटी बनवतो आहे, तर आता ती मी तुम्हाला दाखवते. हे आहे बेसनाचं बॅटर आणि इकडे भजे रेडी आहेत. आणि आमचा आचारी बघा कसं वाटतं आचारी साहेब भजी बनवताना. भज्याची साईज थोडीशी मोठी ठेवा, अगदीच छोटे छोटे करू नका. ब्लॉग चालू आहे आणि आमच्या घरात आजूबाजूला बोलणार नाही असं होणारच नाही. या घरात कुणीच कमी नाही. तिकडे भजे चालू आहेत. इकडे बघा काकूनी कुरड्या तळल्यात. इथे पापड आणि या साईडला शेवया अजून बनवल्या नाही, त्या बनवायच्यात. आणि या साईडला आहे आमरस, यांनी बनवलाय. वर बघा, प्रेमाने बघा जरा. बोल आता. आता हे आहेत पवन शेठ. इकडे मी बोलते आणि ह्यांची बॅकग्राऊंडला आपली चालू कॅसेट. आणि नाही, मला जर का तिकडे फॉलोअर्स मध्ये नाव नाही दिसलं दुसरं युट्यूब मध्ये घेणारच नाही. इकडे चालू आहे टेस्टिंग. जास्त झालं वाटते. कसे आहेत? हा, आपली काय विशेष टिप्पणी? अरे तोंडाचा कर वापर, हाताचा नाही. हे आमचे काकाश्री काढून द्यायला लागले. जायचं का? नाही, ते विचारतायत की तू उद्या मुंबईला जाणार आहे का? तर मी बोलली की हो मी जाणार आहे. बोलतात का? तर म्हटलं तिकीट आहे. तर ते बोलतात माझ्याकडे पण तिकीट आहे. आता ते तिकीट कसलं आहे ते मला नाही माहिती. तर असा आमचा स्वयंपाक चालू आहे. आम्ही आता मस्तपैकी स्वयंपाक बनवतो, म्हणजे माझा भाऊ बनवतोय भजी. त्याचं सगळं आवरलं की आपण भेटूया डायरेक्ट जेवताना. गाईज, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगायला विसरली. आज माझ्या भावाचा आणि माझ्या वहिनीचा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. त्यासाठी आम्ही इथे आलोय. विशेष सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आज आमच्याकडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण होणार आहे. तर मी तेही तुम्हाला दाखवते. साध्या पद्धतीने करणार आहे अगदीच, कारण ते तुम्हाला रिझन मी अगोदरच सांग. ॲनिव्हर्सरी आम्हाला खूप छान करायची होती, पण थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता आम्ही खूप साध्या पद्धतीने करणार आहोत. तर तुम्हाला मी तेही दाखवते. काय बनन ते कधी बड्डेच नाही केले नाही, माहितच नाही ना बड्डे कसे असतात. असं फिरव पण हा सगळीकडे. मला वहिनी चाकूला हात लावा. सगळे शूटिंग कापा. हॅपी बर्थडे टू हॅपी अॅनिव्हर्सरी यू. आता केकवर चाललं ते सगळं. ओके. किती कार्य त्याच्यावर ते हे काही कट नको, बाहेरचं हे पडलं त्यावर. अरे ते याच्यावर वरती अंगावर उडता म्हणतो मी, तर खाली काढतोय. वहिनीचं कॅस तिकडे उडून तू पण केला. त्यातला अर्धा पीस घे ना. प्रेमार बाई प्रेमार. नाही रे, इथं नको. काय अरे नको नको माहिती जाळ होती त्याला. नको नको नको. हसा वहिनी जर सगळं हसा ना.
तुम्हाला असं धरून आणलं हा का अरे भरवा एकमेकांना त्याच्यावर ते पडलेलं आहे ते तुला सांगू राहिलं तरी तो काय होत नाही अडकण या कांदे भरवायचा होता काम प्लॅनिंग काय प्लॅनिंग काय त्यांना येऊ द्या आता दोघांना तिकडे ते भरवायचं होतं आम्हाला मोबाईल चालू नाही का एक मेणबत्ती आता जळली असते हा मग मी ते म्हणत होतो त्याला ऐकलंच नाही त्याला ते त्याच्यावर हे पडल्यावर जरा जवळ जा सानिया थोडस जवळ जा हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू काका काकू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू आता तुम्ही हा का नाही निघत भरवा आज आमच्या काका काकूची पण अॅनिव्हर्सरी आहे तर त्यानिमित्त दोघं एकमेकांना छान केक भरवत आहेत असं ऍक्शन नका करू भरवा का खा खा काकूच्या हाताने खा आता नाही खा आता एक घास खा जवळचा मान राखा मोठ्या राखा मान अरे हा शाबाश बायकोचं म्हणणं लगेच ऐकलं खा म्हटल्या बरोबर खा ना या पप्पा तुम्ही या 2 मिनिटं या ना हे आहेत माझे मम्मी पप्पा म्हणजे काकाचे मोठे भाऊ आणि भाऊजय नाही म्हणता म्हणता भाऊ भाऊजाईच्या हाताने मस्त केक खाल्लेला आहे इकडे सोन्या चल रे सानी इकडे चल सानिया तुम्ही कोण थांब काकू कोण मी पप्पा कोण थांबतो दुकानात सोन्या मामाला सांगितलं होतं तिला अगोदरच घेऊन ठेव इकडे बोला ती पण ते एवढं दूर मी दोघांना कव्हर कसं करणार हा घेतलं मी ते ऐकून घे नाही आहे खा ठीक आहे बस तुम्ही दोघं आता कर त्याचे पीस करा आता तुम्ही दोघं बसा ना आमचा बर्थडे नाही बरोबर तुम्हाला बोलू फोटो काढा नितीन हा बस आधी तीच पडायला लागली हा मग माहिती तुझ्या लग्नाचं पण आहे म्हणून आज चाल साने सानिया बोल ना जरा मम्मा हॅपी बर्थडे दे ना एक मागायला लागला पाया पडते बघ मामी पाया पडते एक वर्ष झाले आता पाया पडते अनेक वर्ष असेच चांगले राहा लवकर आम्हाला गोड बातमी द्या आपण का केक भरायचं हा आपण केक भरूया ना ह्या आहेत आमच्या आजीबाई त्यांचा आशीर्वाद घेत आहेत नवीन जोडपं 1 वर्षानंतरचं पाया पडतो बघ मम्मी बघ कशी बसली वाव किती छान दिसते मम्मी किती छान दिसते ए भाई घरात 2 मिनिटं तू झाला ते फोटो काढणं चालू या आता पुढे येतो यांना राजा ह्या आहेत आमच्या आत्याबाई सेलिब्रेशन आक्या ते केक बारीक बारीक कर आपले इथे ऐक ना ते मागूच्या पप्पाला आणि करण आपल्या लालूच्या पप्पाला एकाला आपलं काय हे कोण राहील फक्त 2 जण बाहेर आशीर्वाद नाही द्यायचं त्याला हा त्याला मनातल्या हे आका होतं मोबाईल येशी म्हणजे अरे फ्रीज कुठे आहे? फ्रीज का आपल्या मेडिकलला थंड पाणीच प्यायला भेटत तिथं आलं हो ना म्हणजे पाण्याचं ध्यान येते हा घे हा पीस घे छोटासा अण्णा तसंच दिला हातावर हा अरे आज सांग डायरेक्ट हातावर द्यायच्या सानी आहे तू कोण आहे ना बरोबर आहे बरोबर आहे नाही ना तू मध्ये ये ना अरे राहू दे ना ती काकाला ते लावले बरं काय लावले अच्छा टॉर्च आहे का घेतला का आमरस चपाती पालक भजी पापड कुरडई आणि खालचा आहे तांदळाचा पापड असं आहे जावयाचं जेवण तर चला आता आम्ही जेवतोय
तुम्ही पण या जेवायला. इकडे पप्पा पण जेवत आहेत. पप्पांना दिलंय जेवण. इकडे सगळं जेवण आणून ठेवत आहेत मम्मी आणि काकू. आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर.